काय पोरगी आहे, मला इथं बसवून ठेवलंय, स्वतः मात्र फिरते बोरवली कांदिवली. कसली नोकरी करते कोणास ठाऊक. मंगल प्रभात. मंगल प्रभात. नहीं नहीं, माझं नाव मंगल प्रभात नहीं, मी अजय. जी नहीं, मैं आपको समझाना चाहता हूँ. अच्छा अच्छा, तुमचं नाव मंगल प्रभात. वा मंगल, गुड नाईट. जी नहीं, कहिए शुभ रात्रि. आता हे कुठल्या बाईचं नाव? जी नहीं, ये किसी बाई का नाम नहीं है. आज हिंदी दिवस है और मैं हिंदी भाषा का प्रचारक हूँ. आज आपको किसी से कुछ भी कहना है वो हिंदी का उपयोग करके ही कहिए, ये मैं आपको विनंती करने आया हूँ. कैसा शक्य है मंगल प्रभात? काहीतरी तुझं समज. आज मी एका दुकानात गेलो आणि दुकानदाराला म्हटलं मला एक बल्ब दे, तर ये हिंदी में कैसा सांगेंगे? बहुत ही सरल है. आप दुकानदार से कहिए कि मुझे जोत फेंक कांच का अंडा दीजिए, यानी कि वो विद्युत बल्ब. जोत फेंक कांच का अंडा. अंडा. अब समझो हमको ट्यूब लाइट मांगने का है, तो हम कैसा मांगेंगे? ये वो ट्यूबलाइट. तुम्हारा तो बोबड़ी बढ़ गया. हम बताते हैं ट्यूबलाइट कैसा मांगने का. खड़ा रहो. दुकानदारे से कहना जी, तुम हमको जोत फेंक कांच का डंडा दे दो. डंडा. अरे मेरी बात तो. भाई, तुम्ही कोण आहात, कुणाच्या कोण आहात, काय आहात याच्याशी आम्हाला काही कर्तव्य नाही. हा मुलगा कोणाचा आहे याच्याशी सुद्धा आम्हाला काही कर्तव्य नाही. पण तुम्ही ही खोली 5 मिनिटाच्या आत खाली करा असा सेक्रेटरीचा निरोप सांगायला मी आलोय. काय अजयरावा नाही उद्या? हे बघा, ते काय नाही, 5 मिनिटात तुमचं चंबू गवाळ आवरा. फुटा येतो. वाट एक पण वळण वेगळे, मनी एक पण जनी निराळे, किनारी लागलेल्या नौका बुडवुनी होते हे मोकळे. सगळे सारखेच. बाबा तुमची आज कुठे चाललात? कुठं म्हणजे माझ्या खोलीत? ही खोली आता तुमची राहिलेली नाही. म्हणजे तुमच्या अत्यंत जवळच्या नातेवाईकांना आम्ही खोली बाहेर काढलंय. काय? एका असहाय्य बाईला आणि तिच्या मुलाला तुम्ही बाहेर काढलं? अरे तुम्हाला काय माणुसकी आहे की नाही? अजिबात नाही. माणुसकी माणसाला दाखवायची असते, तुमच्यासारख्या धंदेवाईकांना नाही. 6 महिन्याचं भाडं आधी टाका असं सेक्रेटरीने सांगितलंय. या घ्या चाव्या आणि तुमच्या सेक्रेटरीला सांगा उद्याला भाडे लवकरच पोहोचीन म्हणून. बंटी, बंटी सांभाळ. बंटी, अरे ओ ड्रायव्हर, गाडी काय मागे बघून चालवता काय? गाडी चालवताय की विमान चालवताय? अरे अजय, तू तुम्ही गप्प बसाव. तुझ्या विजय तू तरीच म्हटलं मला कुणी नावानं हाक मारली. वेलकम वेलकम होम वेलकम. अरे यार, किती वर्षांनी भेटतोयस? येस, अमेरिकेला गेल्यापासून 5 वर्ष 6 महिने 4 दिवस 6 मिनिटं आणि 2.5 सेकंद झालेली आहे. तुम्हाला कुठे लागलं नाही ना? पंटीला काय मी घेतो. बहिणी नमस्कार. तुला अरे तुला लाज नाही वाटत? डायरेक्ट लग्न करून मोकळा झाला. साधं मला इन्व्हिटेशन तरी पाठवायचं. अरे बाबा, मी अमेरिकेला गेलो होतो, चंद्रावर गेलो नव्हतो. नाही, माझं म्हणणं तरी ऐक. आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं? आपण एकाच वेळी, एकाच मुहूर्तावर, एकाच मांडवात, एकाच मुलीशी. आय एम सॉरी. झालं तुझं बोलून? झालं ना? आता माझं ऐक. हे बघ, या बाई माझ्या पत्नी नाही आणि हे मूल सुद्धा माझं नाहीये, या बाईंचं आहे. सो आय एम सॉरी. या दोघांच्यावर संकट आलं होतं म्हणून त्या माझ्याबरोबर राहत होत्या. संकट? सध्या आम्ही तिघही रस्त्यावर आहोत. ते तुला नंतर सगळं सांगतो. म्हणजे तुम्हाला राहायला जागा नाहीये? या क्षणी तरी नाही. अरे डोंट वरी यार, माझी खोली आहे ना इथं. अमेरिकेला जाताना मी माझी खोली लॉक करून गेलो होतो. फॉर द टायमिंग तुम्ही तिथे राहा. काय? चला चला बसा गाडी. चला चला ताई बसा. सेक्रेटरी साहेब, मला वाटतं ही खोली तुम्ही आमच्या पक्षकार्यासाठी द्यावी. डॅड, मला इथं एक ब्युटी पार्लर काढायचंय, ते सुद्धा एअर कंडिशन्ड. मला ब्युटी पार्लरची गरज नाहीये. आपण आपलं एक पाळणाघर सुरू करू. तू झाले की परत बोंबला. अगं बाई,
फॉरेनहून रिटर्न होऊन आला. हाय हॅन्डसम, वेलकम होम. हाय खोलीचा मालकच परत आला. काय विचार आहे यांचा? विजयराव, तुम्ही असे अचानक अमेरिकेहून? हो, अचानक आलं म्हणजे भानगडी कळतात ना. आम्ही काय भानगडी करणार? आम्ही आपले नाकासमोर चालणारे सरळ मार्गी कुटुंबवत्सल माणसं. वा वा, काय वात्सल्य आहे तुमचं. हा. अहो मला न विचारता, माझी परवानगी न घेता माझ्या घरातलं सामान तुम्ही बाहेर काढलं. काय चाललंय काय? म्हणजे ही खोली तुझी आहे? म्हणजे इतके दिवस मी तुझ्या खोलीत राहत होतो हो. आणि आम्ही या डांबीस माणसाला देऊन बसलो. डॅम्बिस? कोण डॅम्बिस? हा हो, तुमच्या खोलीत 6 महिने राहिला भाडं न देता. हा ते एक सोडा, आधी कुठूनच एक पोर आणलं. अहो, आणि मग बाई आणली. नंतर गिऱ्हाईक आणायला लागला. काय? मूर्ख, बाजी, बेशरम, नालायक, गाढव, बेअक्कल. अरे तुम्ही? आम्ही हो हो तुम्ही. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, हा माझा लंगोटिया राजा आहे. याने वाटेत येताना मला सगळं सांगितलंय. हा बिचारा एका असाही आपल्याला मदत करायला निघाला आणि तुम्ही याला माझ्या खोलीतून बाहेर काढला. जाऊ दे यार. अरे जाऊ दे काय तुला सांगतो, या सगळ्या कुटुंब वत्सल लोकांची कुंडली माझ्याकडे आहे. तुला माहित नसेल, माझ्या खोलीवर या लोकांनी पैसा केला आणि आता चला. हो, चाललात कुठे? जाऊ दे म्हणाले ना. का बसा. आत्ताच्या आत्ता हे सगळं सामान माझ्या खोलीत होतं तसं लावून ठेवा, नाहीतर माझ्या मित्राच्या खोलीवर दरोडा टाकला अशी मी पोलीस मध्ये कंप्लेंट करेन. चला. अगदी देवासारखा भेटलास बघ. फार उपकार झाले तुझे. माझं काय नाही, पण मला या दोघांची काळजी होती. अरे छोड यार, आता मी आहे ना, अजिबात काळजी करायची नाही. हे बघ, हे कार्ड घे. हॉटेल हिलटॉप वर आहे मी. मला संध्याकाळी येऊन भेटा. अरे पण तुझी खोली असताना तू हॉटेलमध्ये का राहतोस? हे पण आता तुम्ही राहताय ना, तुमची कशाला गैरसोय? संध्याकाळी नक्की भेट. ओके. चला, जागा तर परत मिळाली. आता तुम्हाला आणि बंटीला तुमच्या टॅक्सी ड्रायव्हर नवऱ्याकडे नेऊन सोडलं की सुटलो. काय आज भाऊबीज की काय ओवाळणी करताय? नाही मग गाडीतून फिरायचं नाही का फिरू त्यात काय? तो टॅक्सी ड्रायव्हर तुमचा नवरा नाही? अरे मग नाव काय त्यांचं? टबक. हे काय नाव झालं टबक? मग निरांजन चांगलं नाव आहे. नाही मग वाट नाव तरीच वाट आणतोय. नाही मग ओवाळून टाकले त्याला, माहिती आहे ओवाळून टाकले हे ते. नाही मग दीपक त्याचं नाव. आणि बंटी त्याचा कुलदीपक. बंटी कुठे आहे? मी तुझा आणला नाही, गडबडी विसरून गेलो की काय? बापरे, त्या दिपीच्या गाडीत राहिला नाही ना. काळजी करू नका, मी जातो त्याला भेटायला. त्याचा पत्ता आहे माझ्याकडे. काळजी करू नका. May I come in, sir? Come in. Hello, sir. ही बॅग पण ठेव. येतो सर. हॅलो. येस सर. हा, मी 204 मधून बोलतोय. अहो काय चाललंय काय? मी 1200 रुपये भाडं दिलंय हो तुम्हाला. बरं मग काय, कोणाचं पोर माझ्या खोलीत आणून टाकलंय तुम्ही? सामानाबरोबर होतं. अहो, माझं सामान काय होतंय मला बरोबर माहिती आहे. समजलं ना? हे सामान माझं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही मॅनेजरला द्या. मॅनेजर बिझी आहेत. मॅनेजर बिझी आहेत काय? एक्सक्यूज मी. येस. आपण मॅनेजर हो. आहात? अरे मी जरा वागा ना मॅनेजर. काय झालं काय? काय झालं काय? जरा कामाचं बघा. बघतोय की. अहो आमच्या कामाचं बघा. हो हो. येस येस. हे बघ तू इथेच थांब, मी याला कटावून लगेच परत येतो. कळलं का? हा, कुठेही जाऊ नकोस. तुमचं झालं की सांगा. हो झालं. नक्की नक्की. चला. चल बाय, सी यू लेटर. हा, 1200 रुपये भाडं दिले, चला लवकर. तू थांब का इथे. या इकडे या. हे बघा, तुम्हाला इतक्या तरुण वयात मॅनेजरची पोस्ट मिळाली आहे, त्याचं जरा चीज करावं. येस सर. नुसतं येस सर नाही, प्रत्येक रूम मध्ये काय घडतंय याची तुम्हाला पूर्ण कल्पना हवी. येस सर. अहो येस सर काय? आता हे मूल कुठे आहे मूल? कुठे आहे मूल मला विचारताय? या बेडवर असलेलं हे. अरे आई शपथ, या टॅक्सीवाल्याला शोधून कंटाळा काय सापडायला तयार नाही. तो मग बंटी, तो टॅक्सीवाला त्याला बंगल्याजवळ सोडून चाललाय. ड्रायव्हरच्या बंगल्याजवळ घेऊन चल लवकर. चल लवकर. बंटी, हा तर माधवीचा बंगला. आणि बंटी माधवीच्या बंगल्या. अरे
आज माधवीच्या भावाचा साखरपुडा आहे आणि तिने मला बोलवलंय. चल चल चल. बाबा तुमचा आज वाढदिवस आहे. धरा. अगं ऐक, ईशा तुझा साखरपुडा होता? माझं म्हणजे तू अरे डॉक्टरकडे घेऊन जा. निशा बेटी काय झालं तुला? अगं बोल निशा. अगं निशा. बंटी तू. अरे हा प्रकार काय? कोणाचा पोरगा आहे? ह्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही डॅडी, हा कुणाचा मुलगा आहे मला चांगलं ठाऊक आहे. मी त्याला आत्ता त्याच्या घरी सोडून येतो. अरे पण तुला त्या टॅक्सीवाल्याचं घर माहितीये का? बाई, त्याचं माहित नसलं तरी याचं माहिती ना. चल लवकर चल. अरे तू कुठे घेऊन चाललाय मला माहित आहे. निशा शुद्धीवर ये. निशा. पण मला एक कळतच नाहीये की तुमच्या आयुष्यात जे घडलं तेच तुमच्या मुलीच्या आयुष्यात घडणार आहे असं तुम्ही का धरून चालताय? माफ करा पण सगळे पुरुष निशाच्या वडिलांसारखे नसतात आणि अमेरिकेहून परत येऊन मी हे सिद्ध केलंय. अरे पण 3 वर्षाकरता तू गेलास आणि 5 वर्ष आला नाहीस. काय समजायचं आम्ही? अरे पण याचा अर्थ असा नाही की एका लफंग्या माणसाबरोबर तिचा साखरपुडा जमावा. अहो तिच्यावर माझं खरं प्रेम आहे म्हणून मी अमेरिकेहून परत आलो. निशा झालं गेलं सगळं विसरून जा. आता विजय आलाय ना. आता माझी काळजी दूर झाली. विजय. ईशा. अरे तुम्ही इथेच आहात? मी तुम्हाला शोधतोय. कशाला? झालं तेवढं नाटक पुरं नाही झालं वाटतं. नाटक? अहो कसलं नाटक? मला वाटतं तुमचं काहीतरी गैरसमज होतं. तुम्हाला वाटतं तसं नाहीये. खरं बोललात. अहो जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच तर जग फसतं. पण आता आम्ही नाही फसणार. म्हणजे हा साखरपुडा मोडला. काय?